बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगावला जोडणाऱ्या भक्ती महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होताना दिसत आहे। शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरून हा महामार्ग बांधला जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत। नदीपात्रात उतरून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे। नुकतेच काही शेतकरी अन्नत्याग आंदोलनाला बसले होते, मात्र त्यातून अपेक्षित परिणाम न दिसल्याने आता शेतकऱ्यांनी अधिक तीव्र पवित्रा घेतला आहे। त्यांनी थेट नदीपात्रात उतरून आंदोलनाला सुरुवात केली आहे। सध्या हे आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेठ गावातील पैनगंगा नदीपात्रात सुरू आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती महामार्गाची कोणतीही आवश्यकता नसताना शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लाटण्याचा हा प्रकार आहे। सरकार शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्यांच्या जमिनी घेत असल्याचा आरोप आंदोलक करत आहेत। शेतकऱ्यांच्या मते हा मार्ग त्यांच्या जीवनावर आणि शेतीवर गंभीर परिणाम करू शकतो, त्यामुळे ते हा महामार्ग बंद करण्याची मागणी करीत आहेत। शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी लढा देण्याचे ठरवले असून ते आपल्या जमिनींचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही किमतीवर आंदोलन थांबवणार नाहीत, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्ग होत आहे, याचा घाट शासनाने घातलेला आहे। अजूनही बरेच म्हणजे शेगावला जाण्यासाठी बरेच मार्ग असताना सुद्धा शासनानं या शेतकऱ्याच्या म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या काळ्या कर्जदार जमिनी, पिकाऊ जमिनी या महामार्गात जात असल्यामुळे शेतकऱ्याचं बरंच नुकसान या ठिकाणी होत आहे। आणि शासनानं जर शेगावला एक विमानतळ, सिंदखेड राजाला एक विमानतळ, तर प्रवाशांना अतिशय आणखीन सोयीचं होईल, जमिनी वाचतील। त्यामुळं शासनानं हा भक्ती मार्गाचा निर्णय सोडून विमानतळाचा जर निर्णय घेतला तर या भक्ती मार्गाला जेवढा पैसा लागेल तेवढ्या कमी पैशात सुद्धा विमानतळ होऊ शकतात आणि जमीन सुद्धा वाचेल। तरी शासनानं या भक्ती मार्गाचा घाट घेऊ नये आणि शेतकऱ्याचं नुकसान करू नये।